नमस्कार सर्व भक्तमंडळींना. देव माझा या यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं आपण स्वागत करतोय. मी प्रमोद रेंगे, चिंचवडमध्ये वास्तव्य आहे आणि मी देखील नगरच्या क्षीरसागर महाराजांचा एक भक्त आहे. आता देव माझा या यूट्यूब चॅनलने निरनिराळ्या विषयावर आपल्यापर्यंत काही व्हिडिओ पोहोचवण्याचे ठरवले. आता आपल्याकडे शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि या निमित्ताने जे देवी तत्वाची आपण पूजा करत असतो सगळेजण, या देवी तत्वाची जी पूजा आहे, देवी म्हणजे ही शक्ती देवता आहे. या शक्तीची पूजा आपण या काळात करत असतो आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टींकरता शक्ती लागते ती शक्ती या मातेने द्यावी अशी आपण सगळी तिला प्रार्थना करत असतो. आणि या निमित्ताने या 9 दिवसात नवरात्रात आपण काही व्रतवैकल्य करत असतो. काही लोक उपास करतात, काही लोक देवीचे पाठ वाचतात, काही लोक श्रीसूक्ताचं वाचन करतात. अशा निर्णया प्रकारे ही देवीची उपासना चालू असते. तर या संदर्भात आमचे गुरुदेव नगरनिवासी परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी काही त्याबाबत आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे का, तर ते निश्चित केलेलं आहे. आणि हे जाणून घेण्याकरता आज आपल्याकडे शीतल डांगे वहिनी आलेल्या आहेत. शीतल डांगे वहिनी या देखील आमच्या गुरुदेवांच्या अत्यंत निस्सीम भक्त आहेत. त्यांचं वास्तव्य नगरमध्ये होतं. त्यांचा जो प्रपंच झालेला आहे तो देखील गुरुदेवांच्या आशीर्वादाने झालेला आहे. तो फुलला आहे आणि गुरुदेवांच्या रोज नगरच्या बैठकीत बऱ्याच वेळा त्यांचा सहभाग होतो. त्यामुळे गुरुदेवांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते जाणून घेणं हे आपल्याला डांगे वहिनींकडनं इष्ट राहील. म्हणून मी डांगे वहिनींना असा विनंती करतो की त्यांनी याबाबत थोडंफार आम्हाला गुरुदेवांनी जे काय सांगितलं आहे या नवरात्रीबद्दल, या देवी तत्वाबद्दल आणि एकंदर ही देवीची उपासना कशी असावी आणि या देवीच्या उपासनेतून आपल्याला काय साध्य होतं ह्याचं आपल्याला गुरुदेवांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचं माहिती डांगे वहिनींनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य गुरुदेवांना वंदन करून मी जे शारदीय नवरात्राबद्दल सद्गुरूंनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचं थोडंफार संकलन केलेलं आहे. मला जे आकलन झालं आहे ते मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध दशमीपर्यंत नवरात्र हा महोत्सव आपण साजरा करतो. हा महोत्सव म्हणजे आपल्या कुलदैवतेचा महोत्सव असतो. आपल्या कुलाचं कल्याण करणारी जी दैवता असते ती आपली कुलदेवता असते. तर आता ही शक्तिरूपाने आपल्या कुटुंबात आशीर्वाद देऊन स्थित असते आणि मग तिचा आशीर्वाद घेण्यासाठी तिची उपासना आपण 9 दिवस करतो. प्रत्यक्ष शिव ही आद्य देवता आहे, पण शिवाला शक्तीखेरीज पर्याय नाही. मग ही शक्तिरूपिणी कोण आहे? तरी ही शक्तिरूपिणी आहे ही देवी. ही देवी आपल्याला सर्वत्र संचार करत असते आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करते आणि आपल्याला सन्मार्गाला लावते. म्हणून आपण अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तिचा उत्सव साजरा करतो. ही देवी जी आहे ती महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 रूपात आपल्याला या ठिकाणी दिसते. कसं की महिषासूर हा एक दैत्य होता आणि तो अतिशय उन्मत्त झालेला होता आणि कुठल्याही प्रकारे त्याचं हरण केलं जात नव्हतं. तेव्हा भगवान शिवानी विचार केला की त्याला आणि शिवाचा वर प्राप्त होता. मग ह्या महिषासुराचं मर्दन करणं म्हणजे यासाठी शक्तिरूपाखेरीज शक्य नाहीये. म्हणून पहिली त्या महिषासुराला उन्मत्त महिषासुराला लगाम घालण्यासाठी पहिलं रूप तिने काली रूपेचं घेतले, महाकाली. आता महाकाली जर देवता आपण पाहिली, कलकत्त्याला तिचं मंदिर आहे, तर ती अतिशय उग्र स्वरूपाची देवी आहे, तमोगुणी देवी आहे. तिच्या गळ्यामध्ये रुंडमाळा घातलेल्या आहेत आणि तिचं काळा वर्ण आहे आणि केस खूप वाढलेले आहेत आणि हात तिचे 10 हात तिला आहेत. तर प्रत्यक्षात एवढ्या भुजा कशासाठी आहेत? तिची जीभ तिने बाहेर काढलेली आहे आणि त्या जिभेवर रक्त लागलेलं आहे. म्हणजे ही जी आहे तिची दृष्टी अतिशय क्रूर आहे. म्हणजे ती दिसते अशी की आपल्याला तिचं भयंकर भीती वाटते तिच्याकडे बघताना. आणि रामकृष्ण परमहंस तिला आई म्हणून हाक मारत असत. म्हणजे तिला प्राप्त करून घेण्यासाठी इतकी उग्र तपश्चर्या करावी लागते
ती तपश्चर्या रामकृष्ण परमहंसांनी केल्यामुळे त्यांना तिचं सौम्य स्वरूप दिसायला लागलं आणि ते तिला आई म्हणत असत. अशी ही देवता प्रत्यक्ष महिषासुराशी लढलेली आहे. आता प्रत्यक्ष कुठलीच देवी हे कुठल्याच राक्षसा वध केलेला नसतो, फक्त त्याच्यात गुणात्मक बदल करत असते. आता महाकाली ही तमगुणी देवता असेल तर तिने त्याचा तमगुण कमी करत करत त्याला रजोगुणी बनवलं. म्हणजे जरा त्याचं जे दैत्यपणा होता, जो त्याच्या अंगात अतिशय हे मत भरलेला होता, तो कमी करून त्याला रजोगुणी बनवलं. आता रजोगुण हा कमी करण्यासाठी श्री महालक्ष्मीची आपण उपासना करतो. महालक्ष्मी दैवत हे रजोगुणी आहे. अतिशय नम्र किंवा अतिशय ऐश्वर्यवान अशी देवता आहे. आणि तिच्यानंतर तिने महासरस्वतीचं रूप घेतलेलं आहे. महासरस्वती म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे. म्हणजे ह्या महिषासुराला कळतं की आपण किती मोठं पाप करतोय, आपण किती लोकांचा हत्या केलेली आहे आणि आपल्या या शक्तीचा आपल्याला पुढे काहीच उपयोग होणार नाही आणि ह्यामुळे संपूर्ण जगाचा ऱ्हास होणार आहे. हे ज्ञान महासरस्वतीने त्याला दिलेलं आहे आणि तो शरण आलेला आहे. तो शरण आला तो दिवस असतो विजयादशमीचा आणि त्या विजयादशमीच्या दिवशी आपण विजयोत्सव साजरा करतो. आता दसऱ्याचं महत्व हे दोन प्रकाराने असतं. एक तर धर्माने अधर्मावर विजय मिळवलेला आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध हा दसऱ्याच्या दिवशीच केलेला आहे. रावण हा अधर्मी झाला होता आणि प्रभू रामचंद्र हे धर्माचे पालन करते होते आणि त्यांनी रावणाचा वध केलेला आहे त्या दिवशी. आणि दुसरं म्हणजे देवीने त्या दिवशी म्हणजे देवाच्या शक्तिरूपाने दैत्य रूपाचा ऱ्हास केलेला आहे. म्हणून आपण विजयादशमीचं हे महत्व आपण मानतो आणि मग तिचा विजय मिळाल्यामुळे आपण त्याला विजयादशमी असं नाव दिलेलं आहे. आता कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा वेगळी करायची गरज नसते नवरात्रामध्ये, कारण ती अगोदर आपल्याकडे झालेली असते. तर तिला एकदा आपण ती प्राणप्रतिष्ठा केली की दर 12 वर्षांनी ती करावी लागते. पण दरवर्षी नवरात्रात तिला बसवताना 9 दिवस आपण तिचा उत्सव साजरा करतो. तेव्हा पहिल्यांदा वेदिका, वरुणस्थापना, नंतर मालाबंधन अशा प्रकारे आपण घटांची स्थापना करत असतो. तर घटस्थापन करायचं म्हणजे काय, तर पहिल्यांदा माती घेऊन एका पत्रावळीवरती त्या मातीचं जाड थर करायचा आणि त्याच्यावरती सप्तधान्य पेरायचे असतात आणि त्या सप्तधान्य पेरून त्यावेळेस सुद्धा सप्तधान्य महा असं म्हणून ती पेरायची असतात आपण. आणि ती पेरल्यानंतर त्याच्यावर वरुणदेवतेची स्थापना करायची असते. वरुणदेवतेनंतर काही लोक त्याच्यावरती नारळ ठेवतात रूढीप्रमाणे, काही लोक तबक ठेवतात, त्यामध्ये अक्षता ठेवून त्यावर देवीची स्थापना करतात. विड्याच्या पानावरती अष्टदल काढायचं किंवा स्वस्तिक काढायचं आणि देठ हे देवाकडे ठेवून त्या पानावरती तिची प्राणप्रतिष्ठा आपण करतो. 9 दिवस तिला आपण कुठल्याही प्रकारे हलवत नाही. आपण फुलांनीच तिला अभिषेक करतो, पंचामृताचा फुलांनीच आपण तिला स्नान घालतो आणि तिची पूजा करतो. तिला रोज मालाबंधन असतं. तिला रोज आपण 9 फुलांच्या माळा घालत असतो. पहिली माळ ही विड्याच्या पानाची असते, कारण विड्याचं पान हे मंगलमय मानलेलं आहे आपल्याकडे आणि त्याचे अनेक उपयोग आहेत. त्यामुळे पहिली माळ ही विड्याच्या पानाची असते. पुढच्या 3 दिवसाच्या माळ्या ज्या असतात त्या महाकाली देवतेच्या माळा म्हणून आपण अर्पण करतो. त्यामुळे ते तमगुणी फुलांच्या माळा म्हणजे लाल गुलाब, जास्वंदी किंवा अन्य लाल फुलं असतील तर त्यांच्या माळा आपण वाहतो. पुढचे 3 दिवस ती महालक्ष्मी स्वरूप असते म्हणून आपण झेंडूच्या, शेवंतीच्या, केवड्याची अर्पण करतो आणि पुढचे 3 दिवस ती सरस्वती स्वरूप असते म्हणून आपण पांढरी सुवासी फुलांची माळ तिला अर्पण करतो. आता हे झालं तिच्या प्राणप्रतिष्ठेचं. पण ह्या वेळेस आपण तेजाची पूजा करणारे लोक आहोत. म्हणजे आपण सगळेजण पंचमहाभूतांची पूजा प्रत्येक उत्सवात करत असतो. तसं आपण तेजाची पूजा करताना 2 दीप आपण तिच्या पुढे ठेवतो, दीप लावतो. म्हणजे नंदादीप असं त्याला म्हणायचं, म्हणजे अक्षय दीप. 9 दिवस तो दिवा टिकला पाहिजे. मग यासाठी 2 दिव्यांची व्यवस्था आपण करतो. जाड असे 2 दिवे आपण लावतो देवासमोर. म्हणजे एखादा जरी शांत झाला तरी दुसरा चालू राहतो. म्हणजे त्या ज्या वाती आहेत त्या स्वच्छ करून दुसरा दिवा लावेस्तोवर पहिला दिवा चालू असतो. म्हणजे अखंड दीप जे आहे 9व्या महिन्यात 9 दिवसापर्यंत ते आपण चालू ठेवतो. नवरात्रामध्ये आपण 9 दिवस उपवास करतो. उपवास या शब्दाचा अर्थ काय आहे? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे.
तर आपण भगवंताच्या जवळ आपल्याला 9 दिवस कसं राहता येईल, म्हणजे देवीजवळ कसं राहता येईल ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. तर आपण त्याचं चिंतन करणं, स्मरण करणं, स्तोत्र म्हणणं, आरती करणं, जोगवा म्हणणं किंवा ललिता सहस्त्रनाम, सौंदर्य लहरी, दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्म्य असं वाचावं. म्हणजे तिची कायम आपल्याला आठवण राहील असं आपण भजन करा, कीर्तन करा. आणि मग आपण कसले पदार्थ खावेत त्या उपवासासाठी, तर हलके फुलके पदार्थ खावेत. कारण दिवस पण पावसाळ्याचे असतात आणि अति तमगुणी आहार त्यावेळेस आपल्याला झेपत नाही. म्हणून आपण सात्विक आहार त्यावेळेस घ्यायचा. म्हणजे भाजलेलं अन्न आपण जास्तीत जास्त खावं, फलाहार घ्यावा. म्हणजे आपल्याला उपासना करणं सोपं जातं. नाहीतर आपल्याला जांभया येतात आणि आपल्याकडनं देवाची उपासना होत नाही. आता उपवासामध्ये उपासनेला म्हणजे आहारापेक्षाही उपासनेला जास्त महत्व आहे. आता हा उपवास कोणी करावा, तर घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी करावा. म्हणजे घरामध्ये जी कोणी करती व्यक्ती असेल तिने हा उपवास करावा, इतरांनी करायचा नाही. त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर पुढची व्यक्ती जी घराचा सगळा कारभार सांभाळते तिने हा उपवास करावा, बाकीच्यांनी करायचा नाही. आता काही काही घरी करतात दोघं दोघं तिघं तिघं उपवास, तर तसं तसं ज्यांची ज्यांची इच्छा असेल तसं चालतं. पण मुख्य मुख्य व्यक्तींनी उपवास करायला पाहिजे. ह्या प्रकारे उपवासाची व्याख्या फार वेगळी आहे. आपण उपवासाला तू काय केलंस, मी काय केलंय, साबुदाण्याचे वडे, खिचड्या बिकड्या असं खातो. तर ते खाण्यापेक्षा आपण देवाचं स्मरण करणं, चिंतन करणं आणि सात्विक आहार घेणं ह्याला फार महत्व आहे. आपण ललिता सहस्त्रनाम जर वाचलं तर हे ललिता सहस्त्रनाम हे वेदातील सत्याला उजागर करतं. म्हणजे परादेवतेचं सगुण वर्णन या ललिता सहस्त्रनामामध्ये आलेलं आहे. आणि तो आपल्याला पूजेचा मार्ग दाखवते. तिच्या कृपा प्रसादाची पद्धत वेगळी आहे. ललिता सहस्त्रनामच्या पठणाने सर्व भक्तांच्या इच्छा पुरविल्या जातात. दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा ही संस्कृत जी आहे ती स्त्रियांनी वाचायची नाही, पण जी प्राकृत भाषेत आहे स्त्रियांनी वाचली तरी चालते. कारण संस्कृतमध्ये वेदांचं उच्चारण आहे आणि वेदमंत्राचं उच्चारण, सुक्तांचं उच्चारण हे स्त्रियांनी करू नये. कारण स्त्रीच्या प्रकृतीला तेच झेपत नाही. त्यापासून जी उष्णता निर्माण होते ती स्त्रीच्या प्रकृतीला झेपत नाही. आजकाल बऱ्याच स्त्रिया स्त्री सुक्ताच्या ऐवजी श्री सुक्ताच्या ऐवजी स्त्री सुक्त असं म्हणतात आणि श्री सुक्त म्हणतात. तर श्री सुक्त म्हणजे स्त्री सुक्त नाही. श्री सुक्त हे वेदांमधीलच सुक्त आहे आणि ते वेदोच्चारण आहे. ते सुद्धा स्त्रियांनी म्हणू नये. कारण स्त्रियांची तनू ही अतिशय कोमल असते आणि हे जे वेदांचे मंत्र असतात ते घणाघाती असतात, उष्णता निर्माण करणारे असतात. त्यामुळे स्त्रीच्या शरीरातलं मार्दव कमी होतं. स्त्रीच्या शरीरातील मार्दव हा उत्पत्तीचा, गृहस्थाश्रमाचा प्रमुख गुण आहे, उपयोगी असा गुण आहे. त्यामुळे स्त्रियांनी त्याकडे वळू नये. त्यापेक्षा नामस्मरण करणं किंवा स्तोत्र म्हणणं, आरती करणं हे करावं. आता बऱ्याच स्त्रिया काय करतात की नवरात्र आहे म्हणून वेगवेगळ्या देवांच्या दर्शनाला जातात. खरं तर हे शिवाची रूप आहेत सगळी, मूळ रूप एकच आहे. मग आज ह्या देवाकडे जायचं, उद्या त्या देवाकडे जायचं, परवा त्या देवाकडे जायचं हे करू नये. एकाच कुठल्या तरी देवतेची उपासना करावी. खरं तर आपल्या कुलदेवतेची उपासना आपण त्यावेळेस करावी. कारण कुलदेवता ही आपल्या कुळाचं कायम चिंतन करत आलेली असते, कल्याण करत आलेली असते. आणि ही कुलदेवता आपल्या कुळातल्या मूळ पुरुषाला शुद्ध बीज देऊन गेलेली असते आणि तिच्यापासूनच, त्या शुद्ध बीजापासूनच पुढे आपली संतती निर्माण होते आणि ती संतती संस्कारित करणं आणि तिच्या मनामध्ये कुलदेवतेविषयी प्रेम उत्पन्न करणं हे आपलं काम आहे. म्हणजे आपला नवरात्र उपासना ही सफल झाली असा त्याचा अर्थ होतो. नवरात्रामध्ये बरेच लोक, बऱ्याच बायका विडा खातात. आता श्री लक्ष्मी ही रजगुणी आहे, विडा हा रजगुणी आहे, त्यामुळे तिला तो प्रिय आहे. तुम्ही नैवेद्यावर तो ठेवू शकता, पण तुम्ही जर उपवास करत असाल तर उपवासाला विडा चालत नाही. विडा हा रजगुण आहे, त्यामुळे सत्वगुणाला विडा चालत नाही. म्हणून उपवासाच्या दिवशी विडा खाऊ नये. किंवा तुम्ही स्वतः देवी बनून देवीच्या दर्शनाला जाता, हे चांगलं आहे, हे काय वाईट नाही आहे. ज्याने त्याने आपलं ऐश्वर्य देवाला दाखवायलाच पाहिजे, ते दाखवावं. पण आपण स्वतः त्या नाही आहोत हे लक्षात ठेवावं. आपण तिच्या चरणाचे दास आहोत
हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज ह्या देवीला जा, त्या देवीला जा, त्यापेक्षा एकाच देवीचं घरी बसून चिंतन केलं तर आपलं मन जास्त तिच्या चरणी लागतं. ह्याचा तुम्ही नक्की अनुभव घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इकडे तिकडे धावण्यापेक्षा एकाच देवीचे चरण आपण धरले तर ती आपल्याकडे लक्ष देते. त्याला एक साधी गोष्ट आमचे गुरुदेव नेहमी सांगत असत की एका नावेतून ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू असे सगळे चालले होते आणि नाव बुडायला लागली. त्यामुळे हिंदू मनुष्य काय म्हणाला, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु, नाव काही डळमळतच राहायचे, आता ते बुडणार आहे. मग त्यात आठवलं आता गुरुदेव दत्त आले नाही, आता आपण श्रीरामाला हाका मारू. श्रीरामाची हाका झाली की जगदंबेला हाका मारू. म्हणजे अशा प्रत्येक देवतेला ते हाका मारत बसले आणि मग त्यांचा देव कोणी आला नाही. पण ख्रिश्चन आणि मुस्लिम मात्र येशूला आणि अल्लाला हाक मारत बसले. त्यामध्ये एकच देव असल्यामुळे ते तरले. बाकी सगळे हिंदू गेले. कारण काय तर एकाच देवतेची उपासना त्यांनी केली नाही. देवता ही मूळ स्वरूप एकच आहे, चरण वेगवेगळे आहेत. मूळ शक्ती म्हणजे मूळ हे देवता शिव आहे आणि शिवापासून विष्णू आहे, विष्णूपासून पुढे ब्रह्मा आहे आणि विष्णू आणि शिवापासूनच पुढच्या सगळ्या उत्पत्ती आहेत. आता आपण 3.5 पीठं पाहतो. कोल्हापूरच्या देवीच्या डोक्यावर आत्मलिंग आहे, ती पूर्ण पीठ आहे. तुळजापूरच्या देवीच्या डोक्यावर सुद्धा शिवलिंग आहे, ते पूर्ण पीठ आहे. वणीच्या देवीच्या डोक्यावर सुद्धा आत्मलिंग आहे, ते पूर्ण पीठ आहे. पण माहूरची फक्त मुखपूजन आहे. माहूरला शिवाचा वास नाही, त्यामुळे माहूर हे अर्धपीठ आहे. गुरुदेवांनी असं सांगितले की तिथे पूर्ण पूजा नाहीये, तिथे फक्त मुखाची पूजा आहे. आजकाल लोक काय म्हणतात की माहूर हे पूर्ण पीठ आहे आणि वणी हे अर्धपीठ आहे. तसं नाहीये. वणी हे पूर्ण पीठ आहे आणि माहूर हे अर्धपीठ आहे. वणीची देवता आहे ती कानाने ऐकते असं आपल्याला दिसतंय, तर ती ऋषीमुनींचे संवाद साधते आहे आणि त्यावेळेस ते तिला दुर्गा सप्तशती सांगत आहेत आणि ती दुर्गा सप्तशती संस्कृतमध्ये आहे आणि तिचं उच्चारण हे स्त्रियांनी करू नये, तिचं श्रवण मात्र जरूर करावं. तर नवरात्रामध्ये आपल्या घरी उपाध्यायांना बोलून किंवा घरातल्या पुरुष व्यक्तींनी तिचे पाठ करायला हरकत नाही. रोज एक याप्रमाणे नवरात्रात 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे. आता ह्या व्रताचे नियम काय आहेत? नवरात्राचा उपास करतो तर ह्या व्रताचे नियम असे आहेत की 9 दिवसामध्ये केशकर्तन करू नये, म्हणजे न्हाव्याच्या दुकानात जायचं नाही. नंतर गादीवर झोपायचं नाही, पायात चपला घालायच्या नाही, दुसऱ्याच्या घरी अंथरुणावर जाऊन बसायचं नाही. म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या घरी खाणं पिणं वगैरे काही करायचं नाही. ज्यांनी व्रत केलेलं आहे त्यांनी खोटं बोलायचं नाही आणि कुणाशी भांडण करायचं नाही, जास्तीत जास्त मौन पाळायचंय. आता आजच्या घडीला चप्पल न घालणं हा परवडण्यासारखा गोष्ट नाहीये, कारण लोकांना पोटाची चिंता असते. चप्पल नाही घालायची म्हणजे बाहेर पडायचं नाही, तर तसं नाही. तर तेवढा नियम कालपरत्वे आपण शिथिल करू शकतो, पण आपण घरचंच अन्न खावं, कुणाच्याही घरातलं काहीही खाऊ नये. आणि त्यावेळेस व्रत करताना कधीही क्रोधावर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. म्हणून आपण मौन पाळायचे, कारणापुरतं बोलायचंय. 9 दिवस फक्त कारणापुरतं बोलायचंय, म्हणजे कुणाशी भांडण तंडण करण्याचा वेळ येत नाही. आणि प्रसंगी कधी कधी आपल्याला खोटं बोलावं लागतं, ते खोटं बोलण्याचाही प्रश्न येत नाही. म्हणून आपल्या स्वतःसाठी आपल्या व्रताचं हे होण्यासाठी आपण हे व्रत करायचंय. आता व्रत करताना बऱ्याच लोकांना इच्छा असते की आम्हाला व्रत करायचंय, आम्हाला व्रत करायचं, पण आपल्याला काय झेपेल ते आपण करावं. आपण स्वतः विचार करावे की आपल्याला हे झेपणार आहे का की नाही झेपणार आहे. झेपणार असेल तर करा. देव असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही व्रत करा, तुम्ही फक्त त्याची आठवण ठेवा. आजकाल सगळे लोक म्हणतात की आम्हाला एवढं करायला वेळ नाहीये, तर गुरुदेवांनी असं सांगितलंय की तुम्ही सकाळी उठा, उठल्याबरोबर देवाचं स्मरण करा. त्याला 1 मिनिट लागतो हात जोडून देवाचं रूप समोर आणायला. त्याला नमस्कार करा आणि त्याला सांगा की तुझ्या कृपेने मला सद्बुद्धी होऊ दे आणि आजचा माझा चांगला दिवस जाऊ दे, माझ्याकडनं सत्कर्म घडू दे. आणि रात्री झोपताना केलेली सगळी कर्म त्याला अर्पण करण्यासाठी 1 मिनिट हात जोडा आणि त्याला सांगा की हे कर्म माझ्याकडनं घडलंय, हे मी तुला अर्पण केलंय. तू दिलेल्या बुद्धीमुळे मला हे कर्म करायची बुद्धी झालेली आहे आणि मी हे तुला अर्पण करतो. इतकं साधं सोपं तुम्ही करा. जेव्हा तुम्ही हे सातत्याने कराल तेव्हा तुमची अजून प्रगती होईल. तुम्हाला असं वाटेल अजून काहीतरी करायला पाहिजे. मग तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्यात सर्वात नामस्मरण हा अतिशय चांगला उपाय आहे. तुम्ही नामस्मरण हे कधीही कुठेही केव्हाही करू शकता.
देवाचं नामस्मरण करायला कुठल्याही स्थळ, काळ, वेळ कशाचंही बंधन नाही. तर तुम्ही देवीचं नामस्मरण करू शकता. श्री जगदंब, जय जगदंब हे तुम्ही 9 दिवस करू शकता. तुम्हाला नाही उपास करता येणं शक्य झालं, तुम्ही हे करू शकता. बरेच लोक कुठे कुठे जेवणावळी घालतात, कुठे उपासाचं घालतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी करावं, पण ज्यांना शक्य नाहीये त्यांनी देवाचं स्मरण केलं तरी चालतं. देव हा तुमची सगळी परिस्थिती जाणतो, फक्त तुमच्या मनात काय आहे हे तो पाहतो आणि तुमच्या पातळीपर्यंत तो खाली येतो. कारण त्यांनी मनुष्य ही उत्पत्ती त्यांनी निर्माण केलेली आहे आणि ही सृष्टीची उत्पत्ती त्याची अतिशय आवडती आणि मनापासून केलेली ही कृती आहे मनुष्य हे. आणि मनुष्य मात्रावर त्याचं अतिशय प्रेम आहे आणि त्याच्या उद्धारासाठी तो काहीही करू शकतो. तुम्ही फक्त त्याचं स्मरण करा. तो तुमचे पाप तुम्हाला माफ करू शकतो, तो तुमचा उद्धार करू शकतो, तो तुम्हाला सद्बुद्धी देऊ शकतो, तुम्हाला सगळं काही देऊ शकतो. तो फक्त तुम्ही त्याचं स्मरण करा. कलियुगामध्ये एक भगवंताचा असा वर आहे की तुम्ही फक्त चांगली गोष्ट करायची ठरवा की तुमच्या पुण्याचं काउंट्स वाढत जातात आणि तुम्ही वाईट गोष्ट करायची मनात आणली आणि केली नाही तर तुमच्या पुण्यात काहीही फरक होत नाही. पण पुण्यकर्म करायचं मनात आणलं तर तुमचं पुण्यवर्धन होतं. इतकं कलियुगाला असं वरदान भगवंतांनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे नवरात्राचं उद्यापन करताना आपण देवीला नेहमी म्हणायचं की देवी, नमस्कार करताना म्हणायचं की देवी, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे आणि तू माझ्याकडनं चांगलं कर्म करून घे, जेणेकरून माझ्या कुलाचा उद्धार होईल. आपल्याला असं वाटतं की आज आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त आहेत आणि ह्या गोष्टींच्या द्वारे आपण आपल्या कुटुंबाचं कल्याण करू शकतो. आपल्याला चांगलं कर्म करायची काही आवश्यकता नाहीये. आपल्या घरात भरपूर आलेलं आहे. तसं नाहीये. पुढची पिढी अशी निर्माण होते की एका क्षणात सगळं काही भस्मसात करू शकते. कुणी जुगाराचा नाद घेऊ शकतं, कुणी काय काय खेळू शकतं आणि एका क्षणात तुम्ही कमावलेली सगळी संपत्ती वायाला जाऊ शकते. पण तुम्ही पुण्य कमावलं असेल तर ते कुठेही जात नाही. आणि ही शक्ती सगळी शक्तीची आराधना आहे. शक्तीची आराधना केल्यानंतर तुम्हाला हे सगळं प्राप्त होतं. आता बऱ्याच बायका ह्या घटी बसतात देवाच्या बरोबर. घटी बसणं म्हणजे काय की देवळात जाऊन बसायचं. मग देवळात जाऊन बसून तुम्ही काय करता? आत्मोद्धाराचा विचार करता का? आत्मोद्धाराचा जर विचार करत असाल तर ते योग्य आहे. पण जर तुम्ही तिथे जाऊन सुनेची गाराणी करत असणार, त्यांची सून काय करते, माझी सून काय करते, माझा डबा अजून वेळेत आला नाही, माझं अजून जेवण झालं नाही, असा जर विचार करत असाल तर त्या घटी बसण्याला काही अर्थ नाही. घटी बसताना तुम्हाला घरची आठवण सुद्धा येता कामा नये, तरच तुमचा उद्धार होईल. घटी बसणं म्हणजे काही चेष्टा नाहीये. घटी बसणं म्हणजे देवाशी तादात्म्य पावण्याची ती कृती आहे की देवा, मी तुझ्या किती जवळ येतोय, किती जवळ येऊ इच्छितोय. अशा प्रकारे तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकता. देवाचं स्मरण करून, चिंतन करून आणि स्वतःचे एक एक दुर्गुण कसे कमी होतील हे तुम्हाला देवाच्या आराधनाने प्राप्त होतं. आजकाल आपण गरबा खेळताना बऱ्याच लोकांना पाहतो. तर गरबा हा माया ब्रह्माचा खेळ आहे. गरबा हा रजोगुण प्राप्त होण्यासाठी पूर्वी खेळायचा आहे. आपले भगवान श्रीकृष्ण यांनी गरबा खेळला गोपींशी, त्यावेळेस त्यांचं वय अवघं 9 वर्षाचं होतं. लोक त्यांच्यावरती म्हणजे आरोप करतात की स्त्रियांच्या बरोबर ह्यांनी गरबा खेळला, पण आपल्या भगवंतावर हे लांछन येणं योग्य नाहीये. कारण भगवंत तेव्हा पोरसुद्धा वयाचे होते आणि भगवंतांनी गोपींना सगळ्यांना वचन दिलं होतं रामजन्मामध्ये की मी कृष्ण जन्मात तुम्हाला स्पर्श करीन. आणि त्यांनी मुलाच्या भावनेने ह्या गोपींशी खेळलेले आहेत नृत्य ते वृंदावनमध्ये. तर ते एक महाराजांच्या मनाला फार लागत होतं. म्हणून महाराजांनी एक रासलीला म्हणून साताऱ्याचे श्रीकृष्ण शास्त्री जोशी यांना देवस्थानात बोलून 8 दिवस व्याख्यानमाला ठेवली ती रासलीलेवरती आणि त्याचं पुस्तक रूपाने आम्ही प्रकाशन केलेलं आहे. तर ते दाखवत आहे की भगवंत हे किती लहान वयाचे होते. हे रासलीलेचं पुस्तक आहे. आजकाल मोठ्या मोठ्या मुली आणि मोठी मोठी मुलं ही गरबा खेळतात, हे योग्य नाहीये. कारण एकदा रजोगुण सुरू झाला की पुढे त्याचे काय तोटे होतील हे प्रत्येक आईवडिलांनी लक्षात घेऊन
मग आपल्या मुलाला किंवा मुलीला गरबा खेळायला पाठवण्यासाठी परवानगी द्यावी. आता ताई आपल्याला रासलीलेबद्दल सांगतायत. खरं म्हणजे सध्या आपल्या ज्या हिंदू परंपरेतले सण आहेत त्याची समाजामध्ये एक विकृती करण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात. मला तरी गणपती उत्सवातही तो विकृती आपण अनुभवतो आणि नवरात्रातही गेले 10 दिवस येणाऱ्या हा प्रकारचा हा गोंधळ असतो. वास्तविकता ही शक्तीची देवता आहे. या शक्तीच्या देवतेमध्ये कुठेही अपेक्षित नाही आहे. आता ही शक्तीची देवता सध्या आहे, आपल्याला शक्तीची गरज आहे का? तर प्रत्येकाला शक्तीची गरज आहे. शक्ती म्हणजे रणांगणावर जाऊन आपल्याला युद्ध करायचं असं नाही. रोजच्या दैनंदिन जीवनात देखील आपल्याला युद्धाचे प्रसंग आहेत. तुमच्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी अशा घडतात की त्या ठिकाणी तुम्हाला या देवी स्वरूपाची ताकद आवश्यक असते आणि जेव्हा तुम्ही विधायक कृत्य करता तेव्हा ती शक्ती तुमच्या मागे उभी राहते. त्यामुळे हे विधायक आपल्याला काम करण्याकरता देवीची उपासना करून तिच्याकडनं शक्तीची प्रार्थना करावी असा एक मला तरी अर्थ वाटतो. सद्गुरूंनी आता रासलीलेबद्दल सांगितलेलंच आहे. 9 वय जे आहे ते म्हणजे माणसाची जी शरीराची जी वाढ होते त्याच्यानंतर जे माणसाला विकार निर्माण होतात ते 9-10 वर्षानंतर हे विकार निर्माण होतात. 9-10 वर्षानंतर ते जे 9-10 वर्षापर्यंत ते बालक असतं ते अत्यंत सात्विक बालक असतं. त्यामुळे तेव्हा भगवंताने जे काही केलंय त्याचा आधार घेऊन जे सध्या करतायत ते मला तरी चुकीचंच वाटतं. तरी आपण गुरुदेवांच्या बद्दल बोलतोय. या गुरुदेवांचं आता देवी तत्वाबद्दल गुरुदेवांनी आपल्याला बऱ्याच वेळा मार्गदर्शनही केलेलं आहे. मी त्या बैठकीत होतो, आपणही असतात. तर मला एक सांगा की गुरुदेवांचं आणि देवीचं असं काय फार सख्य होतं? याचं काही तुम्हाला काय असं अनुभव सांगता येईल का? असं मला तुम्हाला विचारायचं. गुरुदेव लहान असताना त्यांना नेहमी देवीला जायची खूप आवड असायची. ते केडगावच्या देवीला दर मंगळवारी दर शुक्रवारी जात असत. एकदा काय झालं की त्यांना देवीने स्वप्न दर्शन दिलं आणि ती कोल्हापूरची अंबाबाई होती. तिने सांगितलं की केडगावला जी माझी ज्येष्ठ भगिनी राहते तिच्या भेटीसाठी मी आलेली आहे आणि इथून तू मला घेऊन जा. तर कसं ओळखायचं की ही देवी आलेली आहे ते? म्हणून तिने सांगितलं की असं असं झाड आहे, त्या झाडाखाली तू माझा वास आहे तर तू तिथे खण आणि मग मी तुला सापडेल. त्याप्रमाणे गुरुदेव भावाला वगैरे घेऊन तिथे गेले आणि त्यांनी तिथे असं खणून पाहिलं तर तिथे तांदळा निघाला देवीचा. तर तांदळा अतिशय छोटा होता तो. तर तिने सांगितलं की कार्तिक मास उद्या आहे तर तू 5 सुवासिनी घेऊन ये आणि माझी इथे ओटी भरा आणि मला डोक्यावर घेऊन, त्यावेळेस गुरुदेव कुकडेवाड्यात राहायचे, तिथे घेऊन जा. तर कुकडेवाड्यात मी तुला तिथे घेऊन जा आणि माझी ताम्हात म्हणजे ताम्हात ठेव, डोक्यावर घे आणि मागे वळून बघायचं नाही, घरापर्यंत चालत जायचं. मग गुरुदेवांचे मोठे बंधू होते, दादा म्हणायचो आम्ही त्यांना. तर दादा महाराजांच्या बरोबर गेले. 5-6 सुवासिनी गेल्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या देवीची तिथे ओटी वगैरे भरली, सगळा तिचा स्वागत वगैरे झालं, तिथे मंत्रोच्चार पूजा झाली आणि मग तो छोटासा तांदळा देवीचा उचललं आणि दादांनी तो तपकात ठेवला. महाराजांनी सांगितलं की याला मागे वळून बघायचं नाही, आपल्याला घरापर्यंत न्यायचं आहे. त्यांचं वजन किती आहे? छटाक वजन. दादा म्हणाले छटाक वजन आहे, मी सहज घेऊन जाईन. पण त्यांनी डोक्यावर ठेवल्यानंतर नगरपर्यंत येईस तो वरतो इतकं त्याला जडत्व आलं की दादांना चालणं अशक्य झालं. म्हणजे धोतर सुटायची वेळ आली. लोकांनी त्यांना धरलं आणि कसं बसं कुकडेवाड्यापर्यंत आणलं आणि जसं ती देवी पुढे पुढे चालली तशी मागे पुष्पवृष्टी होत होती. अनेक जुन्या लोकांनी ती बघितली, तुमच्या आप्पांनी सुद्धा बघितली असेल की तिथे त्यांना कुकडेवाड्यात नेलं आणि मग तिची प्राणप्रतिष्ठा केली. तिथे प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर तिने सांगितलं की तुझी काळजी घेण्यासाठी मी येथे आलेली आहे. तर ती महाराजांच्या सकाळी त्यांना दूध प्यायला द्यायची, महाराजांच्या अंगाला तेल लावायची, त्यांना अंघोळ झाल्यावर काजळ घालायची. सगळी मुलं त्यांना चिडवायची की अरे मुलगी आहे का काजळ घालतो. पण ती देवी त्यांना काजळ घालायची. मग ती त्यांना म्हणायचे की तू मला काजळ नको घालू, सगळे मला चिडवतात. ती म्हणे चिडवू दे पण तुला दृष्ट होऊ नये म्हणून मी काजळ घालते. नंतर ते कुकडेवाडा एकत्र असल्यामुळे तिथे विहिरीवर हौदावर आंघोळ करायला जावं लागायचं. तर तिथे जाऊन उभी राहायची ती
त्यांच्या बाजूला कोणी नाही आहे ना वगैरे वगैरे, कारण ते सोहळ्यात असायचे, चालत नव्हतं. तर ती स्वतः त्यांना आंघोळ घालायची. नंतर महाराजांना जेव्हा बरं नव्हतं तेव्हा महाराजांच्या बाजूला बसून त्यांची रात्रभर सेवा करायची. महाराज म्हणायचे कोण आहे माझ्या बरोबर, तर ती देवी असायची. आणि मग जेव्हा महाराज जागे व्हायचे उठायचे तेव्हा ती परत देवाऱ्यात जाऊन बसत. म्हणजे हे अनेकांनी पाहिलंय आणि हे अनुभवलं सुद्धा. नाही खरं म्हणजे आहे. अगदी वहिनी तुम्ही फार चांगला अनुभव सांगितला गुरुदेवांचा. म्हणजे आपण आपल्या घरातली एखादी आप्तेष्ट, एखादी वडीलधारी व्यक्ती जेव्हा सांगते अरे मी इथे आलोय मला घेऊन जा रे बाबा, मग तसं कोल्हापूरच्या आईसाहेबांनी गुरुदेवांना सांगितलं की मी इथे येते आणि मला आता तू घेऊन जा. म्हणजे हा किती गुरुदेवांचा आणि त्या मातृस्वरूपाचा एकोपा होता. म्हणजे मी अजूनही माझ्या कानात तो आवाज आहे. मी गुरुदेवांच्या बरोबर कोल्हापूरला बऱ्याच वेळा गेलो होतो आणि त्या ठिकाणी जेव्हा अभिषेक व्हायचा दह्या दुधाचा, तेव्हा गुरुदेव अभिषेक स्वतः हाताने करायचे. तर त्यावेळेस ते असे आईसाहेब असा एक वेगळाच त्यांच्या असा करोडा स्वर असायचा आणि तो आवाज माझ्या अजून कानात घुमतो. महालक्ष्मी ही कोल्हापूरची महालक्ष्मी ही त्यांची कुलस्वामिनी होती आणि जेजुरीचा खंडेराया हे त्यांचं कुलदैवत आहे. तर या कुलस्वामिनीनी म्हणजे आता या ठिकाणी बघा, मी मागे म्हटलंय की ज्यावेळेस या बालकांनी जन्म घेतला नगर म्हणजे रायतळ्याला आणि नगरमध्ये, तर त्याच वेळेस सर्व दैवत यांच्या सेवेकरता हजर झालेले. कारण हे साक्षात दत्तात्रयांचे अवतार आहेत, श्रीकृपादावर विराजमान होणारे झालेले आहेत. असं हे आपल्याला या ठिकाणी मोठी शक्ती आपल्याबरोबर होती. आमचं सुदैव आहे की काही दिवस आम्हाला त्यांचा सहवास मिळाला आणि आजही गुरुदेव शक्तिरूपाने तिथेच आहेत. दत्तात्रय स्वरूपात ते विलीन झालेले शक्तिरूपाने तिथे आजही आम्ही जेव्हा त्यांची प्रार्थना करतो तेव्हा ती फळं आम्हाला मिळत आहेत. तर असा हा गुरुदेवांचा आपण एक वहिनींनी अनुभव सांगितला. वहिनी अजून तुम्हाला त्याआधी त्यांनी त्यांची परीक्षा घेतली होती. ते लहान असताना केळगावला जायचे, पहाटे उठून जायचे. एकदा असंच अमावस्या किंवा चतुर्दशी असेल आणि गुरुदेव चालले होते केळगावला. तेव्हा नगर एवढं पुढारलेलं नव्हतं, तिकडे सगळं जंगल होतं आणि 2-3 असे दरोडेखोर किंवा भयानक वेश धारण केलेले लोक त्यांच्या समोर आले. ते बालरूप होतं सद्गुरूंचं. ते थोडे घाबरले, पण ते त्यांच्याबरोबरच्या बायका पण घाबरल्या, कोण आई असेल मावशी असेल. तर ते म्हणाले नको आपण इथे नको जायला, आपण नाही म्हणले आपण इथे थांबू, थोडंसं फटफटलं की मग देवीला जाऊ. मग ते थोडा वेळ तिथे थांबले आणि थोडंसं फटफटल्यावर मंदिरात गेले. तेव्हा तिथं ती देवी हसून त्यांना म्हणली की मी तुझी परीक्षा पाहिली की तू येतोस की नाही, तू येतोस की नाही. म्हणजे आपल्याला जे भगवंत देतो ते परीक्षा पाहून देत असतो. तर सद्गुरूंची सुद्धा तिने परीक्षा घेतली आधी की तो येतोय की नाही. त्याप्रमाणे ते गेले तिथे, लहान होते वयाने पण ते गेले. त्यांनी आईला सांगितलं घाबरायचं नाही, आपण इथे थांबू, आपण देवीचं दर्शन चाललंय ना, बरोबर जाऊ, जरा फटफटू दे मग आपण जाऊ. मग त्याप्रमाणे ते गेले. मग तिने सांगितलं की मला तुझ्याकडे यायचंय. म्हणजे इतकं तिचं लक्ष होतं म्हणजे ते देवीचं त्यांच्याकडे. काय सध्या हा उत्सव साजरा करताना, हे पूजन साजरे करताना जी आत्मिक रूपाने त्या दैवताशी आपल्याला एकरूप व्हायचंय, त्यांच्याकडनं ती आपल्याला अपेक्षा आहे. त्याऐवजी सध्या लोकांचा कल हा बाह्य गोष्टीवर जास्त आहे. पण आता नवरात्राचा विषय निघाला आहे आणि बऱ्याच वेळा समाजामध्ये एक असं सांगितलं होतं की ते पेपरला बातम्या येतात, सोमवारचा कलर आमका, मंगळवारचा रंग आमका, बुधवारचा रंग आमका. पण त्या दिवशी या महिला वर्ग त्या प्रकारचे कपडे परिधान करतात आणि आता तर पुरुष पण करायला लागले. पूर्वी महिला करत होत्या, आता पुरुषही करायला लागले. तर खरं म्हणजे या प्रकारे कपडे धारण करावेत, कपडे घालावेत, असं काही कुठे गुरुदेवांच्या मार्गदर्शनात आपल्याकडे आलंय काय? नाही. तर त्याबाबत जरा थोडं काही तुम्हाला प्रकाश टाकता असेल तर टाकावा. असं कुठेही मार्गदर्शन नाहीये. फक्त तुम्ही दर्शनाला जाताना अगदीच तुमची परिस्थिती असेल तर अगदीच कुठल्या वेशात असं जाऊ नका. पण तुम्ही चांगल्या मनाने, तुमचं मन हे प्रसन्न पाहिजे कपड्यांच्या पेक्षाही. प्रसन्न मनाने देवता जेवढी तुम्हाला प्रसन्न होईल त्याला महत्व आहे. कपड्यांना कुठेही महत्व नाही. सद्गुरूंनी कपड्यांच्या बाबतीत कुठलंही मार्गदर्शन केलेलं नाही की तुम्ही हा ड्रेस घाला. म्हणजे कदाचित हे पुढचं म्हणजे कमर्शियल टाईप म्हणा किंवा हे झालं असेल पुढे, पण सद्गुरूंचं असं मार्गदर्शन नाही. मला असं आठवतंय की हा जो हे आहे
विशिष्ट कपडे घालण्याचा. तर आता तुम्ही म्हणलात की आपली ऐपत असेल तर ते आपण करावं. ज्याची ऐपत आहे, आता मुळात देवी तत्व हे स्त्री तत्व आहे आणि बेसिकली स्त्रियांची जी प्रवृत्ती असते ती चांगलं दिसणं, चांगलं राहणं, साडी नेसणं, अलंकार घालणं हे प्रत्येक देवीचं, प्रत्येक स्त्रीचं महत्वाकांक्षा असते आणि ते त्यांना आवडतं. आता जिची ऐपत आहे तिने ते करायला हरकत नाही. ज्याच्याकडे दागिने आहेत तिने दागिने घालून या देवी तत्वाचं दर्शन घ्यायला हरकतच नाही काही. कारण आमच्या गुरुदेवांनी सांगितलंय की तुमच्याकडे जे आहे त्याचं अवलोकन समाजाने करण्याऐवजी ते परमेश्वराने करणं चांगलं आहे. म्हणजे या ठिकाणी ते तुमच्याकडे जे ते तुम्ही देवीला जरूर दाखवा, पण त्याचं म्हणजे आजकाल त्याला एक वेगळा हे आहे की त्याला प्रदर्शनीय स्वरूप यावं असं काही कुठे वाटत नाही. प्रदर्शन करू नये. मला असं आठवतंय की बऱ्याच वेळा आमच्या नगरमधले वगैरे काही असे भक्त म्हणायचे की गुरुदेवांचे काय सगळे श्रीमंत शिष्य असतात, त्यांचा सगळा श्रीमंत वर्गाकडे कल आहे. तर त्याच्यावर गुरुदेवांनी सांगितलं की मी श्रीमंतांकडे जात नाहीये. माझ्याकडे जे भक्त आलेले आहेत त्यांना त्या सद्गुरूंच्या स्वरूपाने ऐश्वर्य प्राप्त झालेले आहे. ते पूर्वी गरीबच होते आणि त्यांना ऐश्वर्य आत्ता प्राप्त झाले आणि असं ऐश्वर्य प्राप्त झालेलं मी अवलोकन करणं हे माझं कर्तव्य आहे. नरसिंह सरस्वती महाराजांनी देखील मला वाटतं 49व्या अध्यायात जो म्लेंछ राजा होता त्याचं ऐश्वर्य पाहायला ते तिथं साक्षात गेलेले होते. तर तो गुरुदेवांनी दाखला दिला होता आणि मी याला साक्षीदार आहे. म्हणजे माझी स्वतःची परिस्थिती, आमची आर्थिक परिस्थिती फार बेताची होती, पण गुरुदेवांच्या सहवासात आल्यानंतर आज आमची परिस्थिती चांगली झालेली आहे. हा एक त्याचा हे भाग आहे. तर हे निश्चितपणे आहे की तुमच्याकडे जर काही असेल दागदागिने तर दागदागिने घालून तुम्ही दर्शन घेणं हे योग्यच आहे. पण तुम्ही घालताय म्हणून सगळ्यांनी घालावेत किंवा सगळ्यांनी उसने आणून घालावेत असं अजिबात करू नये. जर त्या रंगाची साडी आपल्याकडे नसेल तर जी घरात साडी असेल ती त्या महिलेने नेसावी. साडीकडे बघून तुमच्यावर कृपा होणार नाहीये. तुमच्याकडे साडी बघून कृपा होणार नाही, दागिने बघून कृपा होणार नाही. जे तुमच्याकडे आहे ते तिला दाखवा, पण उगाच उसना आव आणू नका असं मला तरी वाटतं. आणि सद्गुरूंनी आम्हाला कायम सांगितलेलं आहे की देवाकडे जाताना अत्यंत हलक्या मनाने जा, जे आहे ते सांगा त्याला. आणि देवाला कायम ही प्रार्थना, ही शक्तिरूपाची देवीत आहे. आपण आम्हाला तू शक्ती दे. कशा करता? अन्यायावर लढण्याची शक्ती दे. आज समाजात एवढा अन्याय होतोय, ते लढण्यासाठी आज तुमच्या मुलाबाळांवर कुठेतरी अन्याय होईल, घरातल्या लोकांना अन्याय होईल, तर तुम्हाला 4 ठिकाणी जाऊन त्याच्यावर दाद मागता आली पाहिजे आणि त्याला तुम्हाला यश मिळालं पाहिजे. हा असं मला तरी त्याचा अर्थ वाटतो. महाराजांनी सांगितलं की तुम्हाला काय 10 दिवस काही जमलं नाही तर सामान्य मनुष्यांनी श्री जगदंब जय जगदंब हा जप करावा आणि ह्याच्यात तुम्हाला खूप आनंद मिळेल. प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवीचं काय मागायला पाहिजे हे लोकांना माहिती नसतं. तर त्याला काय मागायचं? हे देवी तुझ्या आशीर्वादाने माझे दोष जाऊ दे आणि हे देवी तुझ्या कृपेने मला सर्वत्र विजय मिळू दे. या गोष्टी मागितल्या बरेच मागायचे, दुसरं काही मागायची आवश्यकता नाही देवीला. नवरात्राचा जो पहिला दिवस असतो त्याला मातामह श्राद्ध असंही म्हणतात. म्हणजे त्याला दौहित्री पाडवा असं आपल्या ह्याच्यात नाव आहे. म्हणजे ज्या मुलाचे वडील जिवंत आहेत पण आजोबा जिवंत नाहीत, म्हणजे आईचे वडील, तर अशा मुलाला आजोबांना जाऊन 1 वर्ष झालं असेल तर त्या आजोबांसाठी श्राद्ध करता येतं. म्हणजे मुलीचा जर मुलगा असेल आणि मुलीचे वडील गेलेले आहेत पण मुलीचा नवरा जिवंत आहे तर त्या मुलाला आपल्या मातामहांचं श्राद्ध पहिल्या दिवशी करता येतं. हे महत्वाचं आहे त्या दिवशी. नंतर पुढे आपण सरस्वती पूजन करतो षष्ठी आणि सप्तमीला. सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि सरस्वती ही हंसासारखे सर्वत्र विहार करते. ती सगळीकडे प्रज्ञा तिची पसरवते आणि सगळ्यांना ज्ञान देते. म्हणून आपण त्या दिवशी मुलं म्हणजे नवरात्रामध्ये विशेषतः वहीपूजन करतात, सरस्वती पूजन करतात, स्तोत्र म्हणतात आणि अनेक पाठांतराच्या स्पर्धा वगैरे त्या दिवसात घेतल्या जातात. म्हणजे सरस्वती ही विद्येची देवता आहे
आणि तिचं स्मरण त्या दृष्टीने आपण करतो. अष्टमीला आपण महालक्ष्मी पूजन करतो. महालक्ष्मी ही प्रत्यक्ष लक्ष्मी आहे आणि त्यामुळे आपण तिचं, लक्ष्मी याचा अर्थ काय की जी एकटक, जिचं लक्ष भगवंताच्या चरणाकडे आहे तिला आपण लक्ष्मी म्हणतो. त्या लक्ष्मीची आराधना आपण करतो. आणि नंतर आपण उत्थापनाचा जो नियम आहे की काही घराण्यात नवमीला उत्थापन असतं, काही घराण्यात दशमीला उत्थापन असतं. त्या दिवशी आपण सवाष्ण ब्राह्मण जेवायला बोलवतो. आपल्या ऐपतीप्रमाणे कोणाकडे तळी भरण्याचा प्रोग्राम असतो, कोणाकडे वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्याप्रमाणे आपण व्यवस्थित आपलं उत्थापन करतो. पण मग नैवेद्य असतो त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आजकाल हॉटेलमधनं बोलवतात किंवा मग काय काय वेगळे वेगळे पदार्थ करतात, तसं नाहीये. तर हे लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे आपण त्याचा व्यवस्थित म्हणजे गोड पंचपक्वान्न घरी करून, तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही अगदी साधी खीर आणि पोळी घरी केली एक पदार्थ आणि देवाला गेला दाखवली, एक पदार्थ गेला तरी चालेल. हा तरी चालतो. पण त्या दिवशी त्या नवरात्राची पूर्णाहुती म्हणजे पूर्ण होतं म्हणून आपण पूर्णाची आरती करतो. पुरण घालून पूर्णाची आरती करून देवाला अर्पण करतो. संध्याकाळी सोनं लुटतात त्या दिवशी. आता सोनं लुटायची म्हणजे आपण आपट्याची पानं देतो. तर ह्या आपट्याच्या पानाची अशी कथा आहे की विद्यारण्य नावाचे महास्वामी होते. त्यांनी संन्यास घ्यायचा ठरवला. पण त्यांनी असं ठरवलं की आपण पहिल्यांदा गायत्रीची आराधना करावी, गायत्रीला प्रसन्न करून घ्यावं, मग संन्यास घ्यावा. म्हणून त्यांनी 12 वर्ष तप केलं. त्यांनी गायत्रीला आवाहन केलं आणि 12 वर्ष तप केलं. गायत्री काही आली नाही. मग ते खूप रागवले. ते म्हणाले अजून गायत्री आली नाही तर याचा अर्थ मी आता काही हिची वाट पाहणार नाही. ते रागवले आणि ते निघून चालले की आता मी कधी संन्यास घेऊ आणि पुढचं कधी माझं कार्य करू. तेवढ्यात गायत्रीचा आवाज आला त्यांना की अरे विद्यारण्या, अरे विद्यारण्या, कुठे चाललायस? तर ते म्हणाले आता मी तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही. मी 12 वर्ष तुझी सेवा केली, तू मला प्रसन्न नाही झालीस, तर मग आता काय उपयोग आहे? आता मी चाललो संन्यास घ्यायला. ती म्हणली पण तू जाण्यापूर्वी एकदा मागे वळून बघ. ज्या दिवशी तू माझं नाम घ्यायला सुरुवात केली त्या दिवसापासून मी तुझ्याकडे यायला निघाले. पण रस्त्यात बघ ना किती दऱ्या डोंगर काय काय होतं, ते ओलांडून घ्यायला मला एवढा काळ लागला. म्हणजे म्हणून मी आत्ता आले. तर त्यांनी मागे वळून बघितलं, त्यांना त्यांची चूक समजली की अरे खरंच आपण देवाकडनं किती अपेक्षा केली. म्हणजे आपल्या सुद्धा मनुष्य मात्राला हे लागू पडतं. मग त्या दिवशी ते म्हणाले की तुझं माझं तू मला दर्शन दिलंस याचा मला अतिशय आनंद झाला आणि माझी चूक माझ्या लक्षात आली की मी काय चूक केली ते. तर त्यामुळे तू आज सोन्या मोत्याचा पाऊस पाड. आणि मग तिन्ही सोन्या मोत्याचा पाऊस, त्या दोघांची जिथे भेट झाली तिथे आपट्याचं झाड होतं आणि तिथे तिने तो पाऊस पडला. त्याच्यात आपट्याची पानं मिसळली गेली होती. आजकाल काही लोकांना प्रत्यक्ष सोनं देणं शक्य होत नाही म्हणून हे आपट्याचं पान आपण देतो. आणि कोणी द्यायचं? एक मिनिट. हे लहानांनी मोठ्यांना द्यायचं असतं. म्हणजे पराक्रम करून आलो आणि ते यशाप्रित्यर्थ लहानांनी मोठ्यांना ते द्यायचं. कारण एक त्यांनी हे देवी तुम्ही मला आता दर्शन झालेलं म्हणे, माझ्यातनं खूप चूक झाली. त्यांनी क्षमा मागितली. पण म्हणे तुझी माझी भेट झाली इथे काहीतरी साक्षीत्व दाखव म्हणे. हे लोकांना कसं ना की तुम्ही माझी साक्षीत्व झालं. तर मग त्या दिवशी तो सोन्याचा मोत्याचा पाऊस पडला. त्यापासून आपट्याची पानं वापरली. आजकाल लोकांना असं वाटतं की साक्षीत्व दाखवलं आम्ही देवाचं एवढं करतोय आणि आम्हाला देव का हे होत नाही, पावन होत नाहीये, आमच्यावर कृपा का होत नाही. पण आपण आपलं, ही भगवंताची मोठी कृपा आहे आपल्यावरती की आपला मागचा जन्म, आपल्याला मागची कर्म आठवत नाही पण भगवंताकडे त्याची नोंद असते आणि ती पूर्ण केल्याखेरीज तो आपल्याला सद्गती देतच नाही किंवा आपल्याला आपली उन्नती होत नाही. मग तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपण एवढं करतोय ना आपल्याला अजूनही यशत नाही. तर मग विद्यारण्यांचं उदाहरण आहे की एवढे मोठे दरे ओलांडून म्हणजे परमेश्वराला सुद्धा तुमच्यातले दोष नाहीसे करावे लागतात. सद्गुरूंनी असं सांगितले की तुमच्यावर कृपा करताना तुमचं घर नुसतं मला विचार करून चालत नाही, तुमचे शेजारी पाजारी नातेवाईक मित्र आप्तेष्ट सगळ्यांचं मला बघावं लागतं आणि मग शेवटी तुमचं बघावं मग शेवटी तुमचं बघावं लागतं. कारण रस्ते सगळीकडनं साफ व्हायला लागतात. तुमचंच मी कल्याण करून घेतो, बाकीच्या लोकांना असूया निर्माण होते आणि तुमचं जे मी करतो ते तुमच्याकडनं काहीतरी चूक घडण्याची शक्यता होते आणि तुम्ही वरून खाली येता. मग मी जे देतो ते शाश्वत देतो. ते देताना मला किती आजूबाजूची घाण काढावी लागते याचा तुम्ही विचार करा. म्हणजे प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपण एवढं देवाचं करतो ना आपलं का हे होत नाहीये. तर त्याचं फलित हे आहे की तुम्ही उपासना करत राहा. म्हणजे गुरुदेवांनी असं सांगितलंय की धर्मो रक्षति रक्षितः,
यतो धर्म ततो जया. जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं नक्कीच रक्षण करतो. तुम्ही फक्त वाट पाहत राहा. वाट पाहिली की तुम्हाला कळेल. आणि तुम्हाला असं जेव्हा तुम्ही अवलोकन कराल मागे, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे आपण किती संकटातून लिहिल्या बाहेर पडलो. आणि मग दुसरा जो माणूस असतो त्याची परिस्थिती पाहिली तर तुम्ही म्हणाल अरे वा किती आपण त्यापेक्षा बरे आहोत. म्हणजे अशी परिस्थिती आज आहे. तर भगवंताला तुम्ही विसरून चालणार नाही. हे नवरात्र त्यावरती महाराज काय सांगितलं की परमेश्वर ही शक्ती आहे, ती अतिशय अफाट शक्ती आहे. त्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा. विश्वास ठेवायला हरकत नाही. आणि ती आत्ता तुमच्या आजूबाजूला सुद्धा आहेत. तुम्ही जर अर्थाने हाक मारली तर तुम्हाला लगेच त्याचा अनुभव येईल. ती जिवंत शक्ती आहे आणि जागृत शक्ती आहे. तुम्हाला ताबडतोब अनुभव देणारी आहे. म्हणून तुम्ही परमेश्वराची इच्छा करा. ते तुमचं काही करू शकतात चांगलं. त्यांनी फक्त तुम्ही मागा, त्यांना काही करायचा अधिकार आहे. तसंच तुम्ही सद्गुरू फक्त ठेवलं की माझे सद्गुरू हे एवढे अफाट आहेत ते काही जीवनात करू शकतात. आणि तुम्हाला ही जर ही भावना झाली तर तुमच्या जीवनात काही कमी होणार नाही आणि तुमच्या जीवनात कृतार्थच होईल. आता आपण देवीची उपासना करताना आरती करतो, भजन करतो, कीर्तन करतो, आपली कुलधर्म पाळतो. काही लोक ते काय म्हणतात त्याला, नाव मला आठवत नाहीये, पण आता कोकणच लोकांच्यात घागरी फुंकतात, ते भळाग्नी का काय करतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते ज्योत फिरवतात सगळे लोक, ते सुद्धा करतात लोक. त्याचा शब्द एक्झॅक्ट आठवत नाही, पण तो एक देवीच्या कुळधर्माचा एक विधी म्हणून करतात. घागरी फुंकणं वगैरे. आणि काय बरेच लोक जागरण गोंधळ करतात. म्हणजे ही देवाला आळवण्याचीच एक एक पद्धत आहे आणि ती नवरात्रात आपण पूर्ण करायला पाहिजे. तेवढं केलं तर आपल्याला यश नक्की मिळतं. म्हणजे देवीचे जे म्हणजे उत्सव आहेत ते फक्त आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी असतात. हे शारदीय नवरात्र आपण ह्याला म्हणतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते आणि म्हणून ह्याला शारदीय नवरात्र असं म्हणलं जातं. आणि मग आपण नेहमी लोकांना आशीर्वाद हे देताना जीवेत शरदा शतम असं म्हणतो. तर 100 शरद ऋतू पाहावेत. आणि शरद ऋतू हा अतिशय आल्हाददायक आणि आनंदाचा ते दिवस असतात. आकाशात तांदण एकदम पूर्ण प्रफुल्लित असतं सगळं. कोजागिरी पौर्णिमेचं जर आपण पाहिलं तर प्रफुल्लित झालेलं असतं सगळं वातावरण. आणि अशा वातावरणात तुम्ही 100 वर्ष जगावीत म्हणून आपण ते जीवेत शरदा शतम असं म्हणतो. महाराजांनी एक असं सांगितलं की नवरात्र तो उपासना काय करायला पाहिजे, ती 10 दिवस ब्राह्मणाकडनं बोलून सप्तशती पाठ करून घ्यायला पाहिजे. म्हणजे 10 दिवस 10, प्रत्येक दिवस एक असा, असं 10 दिवस आपले हे करून घ्या. पण ते ब्राह्मणाकडून घेतले, तुम्ही स्वतः नका करू. ते तुम्हाला चांगला अनुभव येतील. वहिनी, आता एक या नवरात्राच्या ह्याच्यात एक आपल्याकडे नेहमी प्रथा असते की आपण कुमारींना बोलवतो आणि कुमारी पूजन करतो. तर कुमारी पूजनाचं असं काय वैशिष्ट्य आहे काय की कुमारीचीच का, म्हणजे बाकीच्या ठिकाणी आपण सवाष्णाचं पूजन करतो, पण इथं मात्र या नवरात्रात आपण कुमारीचं पूजन करतो. तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे का? गुरुदांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे का? गुरुदेवांनी असं सांगितलंय की आपल्या ज्या देवता आहेत त्या सगळ्या कुमारी स्वरूपातच आहेत. त्या साधारणतः 1.5 फूट उंचीच्या असतात आणि त्यांचं पूर्ण प्रदर्शन आपण करत नाही. मूर्तींचं त्या पूर्ण झाकून ठेवलेल्या असतात. आणि प्रथम वर्ष ते 9 वर्षापर्यंत आपण कुमारिका पूजा करतो. म्हणजे प्रथम वर्षाची जी असते तिला कुमारिका म्हणतात. 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची सुभद्रा. अशी वयानुसार आपण त्यांची हे केलेली आहे, पूजा करतो. आणि नंतर आपण त्यांची पूजा करत नाही. आजकाल रस्तोरस्ती जे देवींची मूर्त्या उभ्या केलेल्या जातात, अशी कमनीय मूर्ती आपल्याला कुठल्याच देवस्थानात, मदुराईची सुद्धा बघितली, पूर्ण दाखलेली असते. जो पुतळा पाचूचा आहे, अतिशय मृदू आई, मदुराई म्हणजे मृदू आई असं महाराजांनी सांगितलंय की अतिशय प्रेमळ अशी तिची मूर्ती आहे. मदुराईचा अर्थ असा आहे मृदू आई. तर मग अशा प्रकारे कुमारिका पूजनच आहे. आपण तिला सौभाग्याचं लेणं अर्पण करतो ही प्रथा म्हणून करतो. खरं वास्तविक त्या कुमारिकाच माता. नाही, गुरुमुखातनं काही गोष्टी आपल्याला फार चांगल्या ऐकायला मिळतात. हे फार वैशिष्ट्य आहे. आणि आपले सद्गुरू हे साक्षात्कारी गुरु आहेत. माझ्या कल्पनेमध्ये ते दत्तात्रयाचे अवतारच आहेत. त्यामुळे त्यांच्या मुखातनं अशा गोष्टी जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा त्याचं आपण ग्रहण करणं हे योग्य आहे.
आणि आज तुम्ही हे जे कुमारीचे प्रकार सांगितले ते बहुतेक समाजाला कोणाला माहित नाहीये. बरोबर. आज ही अत्यंत अख्खी नवीन माहिती गुरुमुखातनं आपल्याला जी मिळाली ती तुम्ही या सगळ्या समाजाला शेअर केली आहे. हा एक फार चांगला भाग आहे. या नवरात्र महोत्सवात आपण एक फुलोरा बांधण्याची प्रथा आहे, तर त्याच्याबद्दल काही आपल्याला माहिती देता येईल का? आता नवरात्रामध्ये फुलोरा करण्याची पद्धत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही घराण्यात सांजोऱ्या करतात, काही ठिकाणी करंज्या करतात आणि कडाकण्या करतात. तर हे साधारणतः तृतीया, पंचमी, सप्तमी अशा दिवशी करतात आणि तो देवीच्या पुढे ठेवतात. आजकाल काय करतात, मंडपी बांधतात देवाच्या समोर. ही धर्मशास्त्रात ही प्रथा नाही. मंडपी बांधायची आणि त्याच्यावरती त्या करंज्या किंवा कडाकण्या बांधून ठेवतात. तर गुरुदेवांनी असं सांगितलं की आपली पूजेची पद्धत कशी आहे, यथा देहे तथा देवी. म्हणजे आपल्याला देहाला जे चालतंय ते देवाला चालतंय. मग आपण जर आपल्या अंगाला त्या करंज्या बांधून घेऊ का आणि राहू का? तुम्ही 9 दिवस त्यांना करंज्या बांधून ठेवता, 4 दिवस बांधून आपण तासभर सुद्धा बांधून घेऊ शकणार नाही. तर ह्याने खरकट आहे. आणि तसं बघितलं तर हायजीनच्या दृष्टिकोनातून पाली येतात, सगळे येतात, प्रत्येक जण वासाने येतो, तिथे उंदीर येतात, ते त्याला स्पर्श करतात आणि ते अन्न तुम्ही प्रसाद म्हणून खाणार. तर ही पद्धत अतिशय गलिच्छ आहे. गुरुदेवांनी सांगितलं की तुम्ही देवासमोर ठेवा. देव काय करतो, वास घेतो आणि तो तुमचा नैवेद्य होतो. देवासमोर डब्यात घालून ते ठेवा. मंडपी वगैरे बांधणं हे धर्मशास्त्रात नाही आणि चुकीची पद्धत आहे मंडपी बांधणं. वने आपल्या गुरुदेवांचं एक वैशिष्ट्य होतं हो, की गुरुदेव जरी अध्यात्म मार्ग होते तरी त्यांनी कुठेही शास्त्र किंवा सायन्सचा धिक्कार केलेला नाही. आता या ठिकाणी हे हायजिनिकचं जे त्यांनी सांगितलं हे किती महत्वाचं आहे की ते प्रसाद म्हणून तुम्ही ठेवणार आणि ते काही ग्रहण करणार का? मग ते उष्णभाष्ट अन्न झालं ना. उंदीर झुरळ फिरतात, तर त्यांनी ते स्पर्श केलाय, ते अन्न आपण ग्रहण करायचं का? देवीने ते ग्रहण करायचं का? तर अन्नालाही एक सँटिटी असते आणि देवाला देत असताना ती एक सँटिटीच पाळली पाहिजे. आपले गुरुदेव संन्यासी स्वरूपात होते आणि असं म्हणतात की संन्यासाचं अन्न कोणी बघू नये. मला असं आठवतंय की आम्हाला जर त्या देवाला नैवेद्य म्हणून काही द्यायचं असेल तर पेढे वगैरे जेव्हा आम्ही आणायचो तर नॉर्मली आम्ही गुरुदेवांच्या पुढे ठेवायचो आणि गुरुदेवांच्या पुढे जे काही ठेवलं जायचं ते गुरुदेव कधी देवाला नैवेद्य दाखवायचे नाहीत. ते सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटायचे आणि त्यांचा हात लागला म्हणजे तो प्रसादच आहे. पण त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला जर देवाला नैवेद्य दाखवा असं वाटत असेल तर तुम्ही ते आणायचं आणि माझा जो सेवेकरी आमचा प्रभाकर त्याच्या ताब्यात द्यायचं. प्रभाकरकडे दिल्यानंतर तो माझी पूजेची वेळ झाल्यावर तो ते नैवेद्यात काढून देत. म्हणजे 4 ठिकाणी ठेवलेलं कधीही अन्न त्यांनी देवाला नैवेद्य म्हणून दिलेलं नाही. हे किती महत्वाचं. म्हणजे हा फार महत्वाचा भाग. आणि त्या काळात मी जेव्हा तरुण होतो त्यावेळेस आम्हाला गुरुदेवांना मला पुण्यातल्या घोडके पेढे देवाला घोडक्यांचे पेढे आणायचं म्हणून सांगायचे आवर्जून. तर मला मग आम्ही 2 पुढे घेऊन जायचो. एक आतमध्ये द्यायचा, एक देवापुढे ठेवायचा. आणि मग देव महाराजांच्या पुढे ठेवल्यानंतर ते थोडंफार आम्हाला द्यायचे प्रसाद, बाकीच्या भक्तांना वाटायचे, तो त्यांचा अधिकार आहे. आणि आपल्या वतीने देवाला काहीतरी नैवेद्य दाखवला हे आम्हाला समाधान. म्हणजे ही आता या फुलोरावरनं मला हे सगळं गुरुदांबद्दल सांगावं नंतर आजकाल सुद्धा चौकात होम करतात लोक. होम कुठे करावा ह्याला सुद्धा काहीतरी शास्त्र आहे. सगळ्या ठिकाणी तुम्हाला होम करता येत नाही. होमाला सुद्धा स्वच्छता लागते. होमामध्ये ज्या वस्तू आपण अर्पण करणार आहोत त्या सुद्धा त्या प्रतीच्या असाव्या. आता काही ठिकाणी बोकड दान करतात होमामध्ये. बोकडाचा काय उपयोग असतो? बोकड हा रस्त्याने हिंडतो, दुर्गंधी येते त्याची. आणि शेळी बोकड यांची चंचल वृत्ती आहे. ते काय खातात? कचरा खातात. त्या कचऱ्यांनी त्यांचं रक्त त्याच प्रतीचं तयार झालेलं असतं आणि ते आपण खाल्लं तर आपल्यालाही अनेक प्रकारच्या रोगराई होतात. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी फार विचार करून अजबळी देण्याची पद्धत केलेली आहे होमामध्ये. पण आजकाल कोणी उत्तम होम करतं. होम असे आहे, ती अग्निदेवता आहे. तिने जर मनात आणलं, ती प्रसन्न झाली तर ठीक आहे, नाहीतर ती सगळा सुपडा साफ करू शकते. निसर्गावर कोणाचंही नियंत्रण चालत नाही. म्हणून ह्याच्या वाटेला आपण जाऊ नये. आपण 2 हात तिसरं मस्तक जोडावं. आपल्या ऐपतीप्रमाणे जी काय देवाची सेवा करता येईल तेवढी करावी. लोकांची स्पर्धा करायची म्हणून कुठलाही उत्सव करू नये. नैवेद्य दाखवता महाराज त्या सांगितलं नैवेद्य दाखवून देवाला प्रार्थना करायची. हे देवा तुझं पोट भरलेलं असलं
त्यांनी माझ्या नवरीत तू स्वीकार कर, त्याच्यातच मला आनंद आहे. आदिशक्ती आणि सद्गुरु स्वरूप एकच आहे. ते म्हणाले, मला असं नेहमी वाटायचं की माझे गुरु वेगळे आणि जगदंबा वेगळी. पण म्हणजे गाणगापूरला एकदा गेलो असताना गाभाऱ्यामध्ये मला मी गाभाऱ्यात झरोक्यातून दर्शन घेत होतो, तर तिथे मला एक अतिशय लावण्यवती अशी स्त्री दिसली. मी म्हटले सालंकृत आणि अतिशय तेजस्वी. मी म्हटलं ही इथं कशी काय आहे बाबा? आतमध्ये गाभाऱ्यात जायला स्त्रियांना प्रवेश नाहीये, कोण स्त्री झरोक्यात असेल? झरोक्यात आणि एकदम म्हणे मी चमकलो आणि परत बघितलं तर तिथे सद्गुरूंच्या पादुका जशाच्या स्थानापन्न झालेल्या दिसल्या. तेव्हा ते म्हणाले की हे मला त्यांनी शिकवण दिली आहे की हेच आदिस्वरूप आहे, गुरु हेच आदिस्वरूप आहे. दत्तात्रय निवासातून वरती ज्ञानसत्राच्या बैठकी व्हायच्या महालक्ष्मी मंडपात वरच्या बाजूला. 10:15 वाजता बैठक संपायची आणि महाराज वरून खाली आले आणि खालच्या दत्तात्रय निवासाच्या डाव्या साईडच्या उजव्या साईडच्या रूममध्ये ते बसायचे. तर ते आल्यानंतर त्यांच्या पलंगावरती कोणीतरी लावण्यवती स्त्री बसलेली होती. ते म्हणले कोण असेल ही स्त्री इतकी सुंदर आणि माझ्या पलंगावर कशी काय बसली, म्हणजे तिथे प्रवेशच नाहीये कोणाला. तर ते म्हणले, मी एकदम चमकलो की कोण स्त्री बसली एवढी. तर म्हणे ती माझ्याकडे येऊन हसली आणि मला सांगितलं आम्ही आलो म्हणजे प्रत्यक्ष देवी त्या ठिकाणी आली. त्यानंतर सद्गुरूंनी त्यांच्या देवाऱ्यामध्ये महालक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा केली. वसंत पंचमीचा तर दिवस होता. ते आतापर्यंत आपण त्यांना अभिषेक करून तो दिवस साजरा करतो. आणि शृंगेरीला गेले असताना तुंगभद्रा नदीच्या अलीकडे महाराजांची राहण्याची व्यवस्था केली होती आणि पलीकडे त्यांचा स्वामींचा आश्रम आहे. तर मग त्यांचे ते असे तुंगभद्रा नदीकडे खिडकीतून बघत उभे होते, तर प्रत्यक्ष सारंगंबा त्यांच्या दर्शनाला आली. तोच हिरवी साडी, लांब केस वगैरे, सालंकृत अशी स्मित करत ती नदी तुडत अशी महाराजांच्या पर्यंत आली आणि महाराजांनी त्यांनी सस्मित दर्शन दिलं. महाराज म्हणले, बापरे माता शारदंबा, आपण प्रत्यक्ष इथे आलात. दर्शन द्यायला आली ती महाराजांना. म्हणजे अशा 3 वेळा त्यांना देवींचं दर्शन झालेलं आहे. आणि शिव हेच पार्वतीच्यामुळेच शिवाची प्रतिष्ठा आहे, शक्तिरूपामुळेच शिव आहे. नाही तर शिव हे वैराग्यशील स्मशानवासी होते. त्यांना सक्रिय करणारी पार्वती म्हणजे तीच खरी शक्ती देवता आहे. तिच्यापासून ह्या झालेल्या सगळ्या देवता आहेत. प्रत्यक्ष बालाजी सुद्धा लक्ष्मी स्वरूप आहेत. महाराज म्हणाले की त्यांचा जर नैवेद्य तुम्ही पाहिला तर खीर, वडा, पापड, कुरडई हे सगळं स्त्रियांना आवडणारे पदार्थ आहे, ते पुरुषांना आवडणारे पदार्थ नाही. जे नैवेद्याचे पंचखाद्य, विडा हे सगळं स्त्रियांना आवडणार आहे आणि तो नैवेद्य तिचा असतो. म्हणजे लक्ष्मी हीच बालाजी स्वरूपात तिथे स्थापित झाली. नाही, आणि ती बाला ही जी लक्ष्मीची म्हणजे बालाजी जी मूर्ती आहे ती लक्ष्मीची बाला सुंदरी म्हणून ती मूर्ती आहे. ही शंकराचार्य महाराजांनी सांगितलंय ती बाला सुंदरी, बालाजी सुंदरी. तर तिथल्या लोकांची सवय झाली काय आजी आजी जी म्हणायची सवय, म्हणून तिने बालाजी म्हणून ती मूर्ती चालली ती. हे काय म्हणतात जग सुंदरी, त्रिपुर सुंदरी. हा बाला काय श्री बाला हा त्रिपुर सुंदरी. हा तिला आवडणारी पदार्थ पहा ना, ती बालाजी म्हणजे बाला, बासुंदी, लाडू, जिलबी, बालाजी हेच पदार्थ तिला आवडतात. आज आपल्यासोबत आमच्या परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या निस्सिम भक्त डांगेवाहिनी या आल्या होत्या आणि आज शारदीय नवरात्राबद्दल त्यांनी आपल्याला बरीच माहिती दिलेली आहे आणि यातनं की आपल्या शंका समाधान देखील झालेलं आहे. आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की आज आपण सद्गुरू रामकृष्ण सरस्वती महाराज यांच्याबद्दलही काही चर्चा केली. सद्गुरूंचं कुलदैवत कुलस्वामिनी जी महालक्ष्मी आहे ती तिथे कोणत्या रूपाने आली आणि आत्तापर्यंत आमच्या गुरुदेवांना या देवी स्वरूपाने 3 वेळा देह स्वरूपात दर्शन दिलेलं आहे, तो उल्लेख आता वहिनींनी केला. तर अशा या शक्तिरूपिणीचं आपण आता या 9 दिवसात पूजन करणार आहोत आणि हे पूजन अत्यंत भक्तिभावाने, अत्यंत सात्विक वृत्तीने करावं आणि आता आपल्यातले दोष जाऊन आपल्याला एक चांगली शक्ती, विधायक काम करण्याकरता शक्ती निर्माण व्हावी, ही जी काही प्रार्थना आपण केली पाहिजे ही आता आजच्या चर्चेत सांगण्यात आलेलं आहे. आजची चर्चा मला वाटतं सर्व भक्तमंडळांना आवडेलच आणि अत्यंत उपयुक्त आहे. या शारदीय नवरात्रात जे काही त्याज्य विचार आहेत ते आपण सोडून द्यावेत आणि चांगल्या ह्यानी पूजा. आता आपण सगळ्या समाजाला सुधारू शकत नाही,
नरळ्या चौकात मंडळ बसतील, त्यांचे DJ चालू आहेत, जे काही त्यांना करायचं करू दे, पण आपण त्यात काही फारसं सहभाग घेऊ नये. आपण सात्विक वृत्तीने राहून या देवीची आराधना करावी, एवढा एक आपण संदेश आज समाजात देणं हे गरजेचं आहे. तो आपण या देवमाताच्या या शीतलताईंच्या मुलाखतीत आपण देतोय. आज या मुलाखतीमध्ये शीतलताई स्वतः सामील झाल्या. शीतलताईंचे मिस्टर आणि माझे मित्र प्रकाश डांगे हे देखील या ठिकाणी सामील झालेले आहेत. प्रकाश डांगे आता वहिनी गुरुदेवांच्या भक्त आहेत आणि त्याच्या आधीपासूनच आमचे प्रकाश गुरुदेवांचे भक्त आहेत. तर त्यामुळे ॲटोमॅटिकलीच हे नवरा बायको गुरुदेवांचे भक्त आहेत आणि या कुटुंबावरही गुरुदेवांनी अनंत हस्ते कृपा केलेली आहे. आमचं जे तपोवनातलं जे मंदिर आहे त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी प्रकाश डांगे बरेच दिवस सेवा करत होते. 12 वर्षे त्यांनी ती सेवा केलेली आहे. तिथे ती पूजाच करत होते आणि त्यांना तो पूजेचा अधिकार सद्गुरूंनी दिलेला होता. अशा या सात्विक जोडप्याबरोबर आपण आज बसलोय आणि त्यांनी आपल्याशी फार चांगल्या आपल्याला हितगुजाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी आता गप्पा म्हणणार नाही, हितगुजाच्या गोष्टी आहेत, तुमच्या हिताचं ते सांगितलेलं आहे. तर याकरता मी शीतलवहिनीचे आणि प्रकाश डांगेचे देवमाताच्या वतीने आभार मानतो. तर धन्यवाद. आपण पाहत राहा देवमाता. यातनं आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्यातनं तुम्हाला चांगली माहिती देखील मिळत राहणार आहे. धन्यवाद. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.